नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहे ब्राह्मणी पद्धतीची लसूण कांदा विरहित कोबीची भाजी. त्यासाठी असा हा फ्रेश ताजा कोबीचा एक गड्डा मी घेतलेला आहे. पहिल्यांदा आता हा एकसारखा चिरून घेऊन स्वच्छ धुवून निथळून घेऊया. आणि ह्या भाजीमध्ये घालायला ही 2 चमचे हरभरा डाळ मी कोमट पाण्यात 2 तासापूर्वी भिजत घातलेली आहे. ही नखानं मोडेल इतपत आपण भिजवून घ्यायची आहे, म्हणजे ही भाजीमध्ये छान शिजली जाते. कोबी धुवून निथळून घेतल्यानंतर ह्या भाजीची आपण फोडणी बघूया. गॅसवर मी कढई ठेवून घेतले. त्यामध्ये आता हे साधारण 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. पहिल्यांदा आपण ही मोहरी टाकून घेऊया. साधारण छोटा अर्धा चमचा मी ही मोहरी टाकून घेतली. मोहरी चांगली तडतडू द्या. मोहरी तडतडली. आता अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया. आता टाकूया छोटा अर्धा चमचा हिंग. आता टाकणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता थोडा परतला की त्यामध्ये टाकूया ही भिजवलेली डाळ. डाळ ही थोडा वेळ तेलात परतून घेऊया, म्हणजे कोबीबरोबर पटकन ही शिजली जाते. डाळ परतून झाली की त्यामध्ये टाकूया ह्या ठेचलेल्या 4 हिरव्या मिरच्या. तुम्ही मिरचीच्या तिखटाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या. मी ह्या 4 हिरव्या मिरच्या ठेचून ह्यामध्ये टाकलेल्या आहेत. बघा फोडणीचा वास तरी किती छान सुटलेला आहे. आता त्यामध्ये टाकूया हा कोबी. कोबी थोडा वेळ परतून घेऊया. कोबी परतून थोडा खाली बसला म्हणजे ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे. कोबी परतून कमी झाल्यानंतर ह्यामध्ये मीठ टाका, म्हणजे मिठाचा अंदाज येतो. बघा कोबी थोडा वेळ परतून झाल्यानंतर बराचसा खाली बसलेला आहे. आता ह्यामध्ये टाकून घेऊया चवीपुरतं मीठ, म्हणजे ही कोबीची भाजी मिठाच्या सुटलेल्या पाण्यावर बऱ्यापैकी शिजली जाते. आता चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता असा एकत्र करून घ्या आणि त्यावर झाकण ठेवून 1-2 मिनटं चांगली वाफ आणूया. बघूया आता 2 मिनटं झालेली आहेत. बघा भाजीला आपल्या कशी छान वाफ आली. आता ह्यामध्ये टाकूया थोडीशी हळद. हळद फोडणीमध्ये टाकली की भाजीचा कलर बदलतो, म्हणून शक्यतो भाजी फोडणी टाकल्यानंतरच ह्यामध्ये हळद टाका, म्हणजे भाजीचा आपल्या कलर टिकून राहतो. हलवून झाल्यानंतर अजून 1-5 मिनटं आपण ह्या भाजीला अशीच वाफ आणून घ्यायची आहे. गरज वाटली तरच ह्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे, नाहीतर ही अशीच भाजी कोबीच्या अंगाच्या पाण्यावर शिजली जाते. अशी आता 5 मिनटं झाकून ठेवल्यानंतर पुन्हा एकदा हलवून आपण ही एकसारखी करून घ्यायची. बघूया आता 5-5 मिनटाच्या अंतरानं ही भाजी मी 2 वेळा परतून घेतलेली आहे. बघा कशी छान शिजली आहे. अजिबात पाण्याचा वापर न करता ह्या भाजीला छान वाफ आलेली आहे. आता ह्यामध्ये टाकूया हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर. भरपूर ओल्या खोबऱ्याचा वापर करा, भाजीला चव छान येते. आणि आता त्यामध्ये पिळूया ही पाव लिंबूची फोड. आता टाकायचं आहे हे अर्धा चमचा साखर. ही आता एकसारखी हलवून अजून 1-2 मिनटं ह्या भाजीला चांगली वाफ आणून घेऊया. साखरेमुळं ह्या भाजीची चव वाढते.
बघा साखर टाकून 2 मिनटं वाफ आणल्यानंतर ही भाजी कशी छान झालेली आहे. आता हा गॅस मी बंद करते आणि ही भाजी आपण सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, जगातील सर्वात सोपी कमीत कमी साहित्यात तयार होणारी अप्रतिम चवीची अशी ही ब्राह्मणी पद्धतीची कोबीची भाजी आपली तयार झाली आहे. बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक हाईपचा पण दाबायला विसरू नका. अशाच वेगवेगळ्या घरगुती पौष्टिक आणि नवीन नवीन रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच राहू. घरचंच खा, निरोगी रहा. धन्यवाद.